नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कुणी कुणी मिस केलं ताईला 2 दिवस, त्या सगळ्यांनी भरपूर साऱ्या कमेंट करायच्या आहेत. तर गुढीपाडवा पोटली आज इथून शेवटच्या निघत आहेत, पाडव्यापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचतील. नाही पोहोचल्या तर गुरुवारी किंवा अक्षय तृतीयेला तुम्ही चैत्र महिन्यातल्या कोणत्याही गुरुवारी किंवा अक्षय तृतीयेला बांधू शकता. त्याच्यामुळं ज्यांना उशीर होईल पोचायला, लांब कुणी असेल तर हे करू शकता. अजून 2 दिवस फक्त राशी ब्रेसलेट चालू आहे, जेणेकरून तुमच्यापर्यंत 30 मार्चपर्यंत पोहोचावेत. तर आणखीन कोणाचं बुकिंग असेल किंवा अजूनही तुमचा नंबरच आला नसेल तर हाय करून नंबरवरती घ्या. पोटलीवाल्यांना सुद्धा जर माझा रेखीचा मेसेज गेला नसेल तर त्यांनी सुद्धा हाय करून नंबरवरती घ्या आणि पोटली पाडवा पोटलीचा सुद्धा घ्या. बाकी कोणी घेऊ नका. कुंचम वगैरे सगळं, स्वामी मूर्ती सगळं तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. 2च गोष्टी, गुढीपाडवा पोटली, एंजल ब्युटीचे प्रोडक्ट सगळ्याचं लिहून झालेलं आहे. 2 दिवसात सगळं डिस्पॅच होईल. त्याचं बाकी कशाचं हे करू नका. ज्यांच्यापर्यंत मी पोचले नाही अशा खरेपणानं फक्त हाय करून नंबरवरती घ्या, म्हणजे मी तुमचं काम बघेल. आणि कृपया हात जोडून विनंती आहे तुम्हाला की फोन करू नका, कोणत्याच नंबरवर फोन करू नका. खूप डिस्टर्ब होते मी, काम माझं राहतं, त्याच्यामुळं फोन करू नका. तर चला, येत आहे आपल्या महाराष्ट्राचं नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडव्याची पोटली तर सगळ्यांना बांधायचीच आहे. गुढीपाडव्याच्या पोटलीतले कोणतेही क्रिस्टल वापरायचे नाही आहेत. जशी दिली आहे तशीच पूजा करायची आणि वरती बांधायची आहे. स्टेटसला सगळं परत टाकत आहे मी, तरीसुद्धा पुन्हा इथंही सांगत आहे की व्हिडिओसुद्धा आहे आपल्या छोटीशा अशावर. पण परत सांगते की नुसती पूजा करायची आणि बांधायची आहे. त्यातले क्रिस्टल वापरायचे नाहीत. क्रिस्टलला हळदी कुंकू लावायचं नाही. दुसऱ्या ज्या 2 गोष्टी आहेत त्याला हळदी कुंकू, फुल अक्षता वाहून पूजा करून परत सगळं पोटलीत टाकून एक पाडव्याच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत गुढी जोवर आपल्याकडे उभारली जाते आणि जिथं गुढी आपण पुन्हा विसर्जित करतो त्यामधल्या पिरियडमध्ये कधी पण लावून टाका, अडकवून टाका. घरातनं हॉलमध्ये उजव्या हाताला कुठं पण. बाकी नसेल हॉलमध्ये जागा तर मग किचनमध्ये. तर चला आपण बघूया, गुढीपाडव्याच्या दिवशी 5 चुका करू नयेत. नवीन वर्षाचे 5 संकल्प घ्यावेत, पण या चुका कधीही करू नये. काय गुढीपाडव्याला करायचं नाही आपल्याला, तर त्यासाठी आपण बघूया. गुढीपाडव्याच्या दिवशी या 5 चुका कधीही करू नयेत. सकाळी उठल्यावर चिडचिड किंवा वाद करू नका. हा दिवसाची सुरुवात आनंदानं करा. 3.5 मुहूर्तापैकी गुढीपाडवा हा दिवस आहे. अत्यंत शुभ दिवस आपल्या मराठी माणसांचा मानला जातो. तर नक्की सकाळची सुरुवात ही देवाच्या भजनानं, देवाच्या नामस्मरणानं, पवित्र सनई लावून वगैरे या ह्यानं करावी. घर किंवा ऑफिस अस्वच्छ अजिबात ठेवू नये. आदल्या दिवशीच अमावस्या येते, त्यामुळे संपूर्ण साफसफाई ही झालीच पाहिजे. स्वच्छता ही सगळ्यात 2 नंबरची गोष्ट. लक्षात ठेवा, घर किंवा ऑफिस घाण ठेवू नका, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. 3री गोष्ट, जुन्या खोट्या आठवणींमध्ये रुळू नका. त्या दिवशी सगळ्यांना सुट्ट्या असतात, घरी थांबायचं, जुनं काहीतरी काढायचं किंवा ह्याचं त्याचं बोलत बसायचं. या चुका कधीही कुणी करू नका. जेवढं तुम्हाला आनंदी राहता येईल त्या दिवशी आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण ठेवता येईल तेवढं ठेवा. गोडधोड जेवण करा आणि शांततेत मस्तपैकी हा दिवस घालवा. म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात जर छान झाली तर नवीन वर्ष अर्थातच आपल्याला छान जातं. गोड पदार्थ कुणीही इग्नोर करू नका. आता ज्यांना पाळायचं त्यांची गोष्ट वेगळी आहे, पण गोड हा शुभ संकल्प आहे, त्यामुळं गाठी तरी थोडीशी एक प्रत्येकानं गुढीची गाठी हे खाल्लीच पाहिजे. गुढी नेमकी उत्तर दिशेला किंवा मुख्य प्रवेशद्वाराच्या कुठल्याही चुकीच्या जागेला लावू नये. आपण काय बघतोय, चुका करू नका. म्हणजे गोड कुणी खायचं नाही असं करू नका. 1 साखरेचा दाणा तरी त्या दिवशी तोंड गोड हे प्रत्येक माणसाचं झालंच पाहिजे. त्याचप्रमाणे चुकीच्या ठिकाणी गुढी उभी करू नका. आता तुम्ही म्हणाल की मग काय करायचं, तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुढी कुठं बांधायची आहे, काय बांधायचे, हा पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर या दिवशी कोणालाही वाईट बोलू नका. घरात प्रत्येकाशी प्रेमानं वागा. गुढीपाडव्याला हे करू नका. आणि हे नवीन 5 संकल्प तुम्ही घेऊ शकता. ते म्हणजे आरोग्य. रोज 15 मिनिटं, पाडवा नवीन वर्ष आहे, जसं 1 जानेवारीला काहीतरी आपण ठरवतो की बाबा आता हे गेलं पाहिजे, आपण चहा सोडायचा आहे, आपण अजून काय करायचं हे करतो, तर तसंच गुढीपाडव्याला सुद्धा आपण नवीन सुरुवात करायची आहे. त्यासाठी 5 संकल्प आपण घ्यायचे. ते म्हणजे आरोग्य, रोज 15 मिनिटं, योग आणि चालणं. यापैकी जे काही तुम्हाला जमत असेल ते करा. योगही जमत नाही, चालायलाही जमत नाही, तर मेडिटेशन करा. श्वासावर कंट्रोल करा. श्वास घ्या सोडा, घ्या सोडा, हे अगदी कायमचं ठरवून टाका. पैसा, उत्पन्न हे
व्यवस्थित खर्च आणि जमा या गोष्टी व्यवस्थित लिहून ठेवा. त्याशिवाय आपल्याला कळत नाही की आपण कुठंपर्यंत चालू आहोत. नवीन बचत प्लॅन काही करायचे असतील तर त्याची सुद्धा सुरुवात लिहून ठेवा. कुटुंबाच्या बाबतीत महिन्यातून निदान एकत्र तरी सकाळ किंवा संध्याकाळचं जेवण हे सगळे घरात असताना सगळे मोबाईल टी व्ही बंद ठेवून खेळत मिळत आपण सगळेजण जेवणार आहोत असा एक संकल्प तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशीपासून घेऊ शकता. ह्यानं आपलं मन आणि शरीर सगळंच ताजंतवानं होतं कुटुंबाला वेळ दिल्यामुळं. वेळेचं व्यवस्थापन करा. दिवसाचा ठराविक वेळ स्वतःसाठी राखून ठेवा की ज्या वेळामध्ये तुम्ही मेडिटेशन कराल, लिखाण कराल, स्वतःबद्दल काहीतरी तुम्ही स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्याल किंवा करिअरकडे लक्ष द्याल. असे स्वतःचे 15 मिनटं गुढीपाडव्यापासून मी स्वतःला देणार आहे असं ठरवून एक 15 मिनटं स्वतःचं वागणूक, स्वतःचं आरोग्य, स्वतःची नाती या गोष्टीवर छानपैकी लिखाण करा किंवा काहीतरी विचार करा असा संकल्प घ्या. सकारात्मकता. प्रत्येक दिवसाची सुरुवात एक मोटिवेशनल वाक्य हे स्वतःला द्या. अनेक सारे व्हिडिओ असतात मोटिवेशनल, यूट्यूबला असतात, ह्याला असतात. तर एक वाक्य आपण रोज आपल्यासाठी शोधून ठेवायचं आणि ते वाक्य रोज वहीवर लिहायचं आणि त्याप्रमाणे दिवसभर वागण्याचा प्रयत्न करायचा. हे पण तुम्ही करू शकता. तर चला, हे कसं वाटलं तुम्हाला? दोन्ही पण या चुका करू नयेत आणि हे नक्की करावं किंवा हे संकल्प जरूर घ्यावेत. तर यामुळं आपल्या घरामध्ये आरोग्य, पैसा, कुटुंब या साऱ्या गोष्टी या छानपैकी राहू शकतात. म्हणूनच नवीन वर्ष गुढीपाडव्याला हे 5 चुका करू नका आणि या 5 संकल्प जरूर घ्या. कसा वाटला व्हिडिओ हे जरूर सांगा. व्हिडिओची सिरीज अशीच चालू राहणार आहे, तर पुढचा व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. त्याचबरोबर एस एच ज्योतिष कट्ट्याला आपल्याला पाडव्याच्या दिवशी काय करायचंय राशीप्रमाणे, म्हणजे नवीन वर्ष आपल्याला सुख, शांती, समाधान, आरोग्याचं जाईल हे बघायचं आहे. तर एस एच ज्योतिष कट्ट्याचा पण व्हिडिओ जरूर बघा. तर चला, आजचा व्हिडिओ इथंच पास करूया. परत एकदा गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा आणि परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा, बाय बाय.